पाहुयात पुढची बातमी। दक्षिणेकडील फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यात पाहायला मिळतोय। राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गात देखील उद्या तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जाते। फेंगल चक्रीवादळाचा कोकणावर देखील परिणाम होण्याची शक्यता। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर जरी ओसरला असला तरी काही ठिकाणी आपण ढगाळ असं वातावरण पाहतोय। ही जी काही आपण समोरची दृश्य पाहतोय, ही जी ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळतंय। प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 व 4 डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची 3 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानुसार येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत। ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रिमझिम पावसाच्या सरी बरसतील। 3 आणि 4 डिसेंबरला पावसाचा जोर वाढेल। विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे। 5 डिसेंबरला पुन्हा जोर कमी होईल असं मात्र या हवामान खात्याने सांगितलेलं आहे। आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऐन थंडीच्या वेळात मात्र हा पावसाची हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देखील दिलेला आहे। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।